हाय गाईज, आपण आज आलेलो आहे ग्राउंड वरती. आज फायनल सामना आहे. आपले सगळे खेळाडू थोड्याशा पांचटपणामुळे थोडासा आपण व्लॉग थांबवलेला आहे, पण आता परत पुन्हा सुरू करूया. आणि सगळे प्लेयर आपले ग्राउंड वरती आलेले आहेत फायनल सामन्यासाठी खेळण्यासाठी. थोडी प्रॅक्टिस होईल. सगळ्यांनी हाय करा गाईज. हाय हाय गाईज. पण आलोय ग्राउंड वर आणि आपले गावचे एक प्रसिद्ध असे खेळाडू निखिल भोर हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा संघ मालक आहे स्वतः बालगणेश मित्रमंडळ या संघाचे संघ मालक आहेत आणि एक उत्कृष्ट बॅट्समन आणि बॉलर सुद्धा आहेत. वळती गावात त्यांच्या VGPL मध्ये नेहमीच नावलौकिक होतो असे निखिल भोर आपल्यासोबत आहे. त्यांच्यासोबत आजचा आपला तिसऱ्या दिवसातला पहिला सामना त्यांच्यासोबत आहे. तर त्यांच्याकडून आपण जराशी माहिती घेऊया ग्राउंड विषयी आणि क्रिकेट विषयी आणि वळती गावचं क्रिकेट त्याच्यात त्यांचं देखील मोलाचं योगदान आहे. तर त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊया. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझी क्रिकेटची सुरुवात ही आमच्या बोकरवस्तीच्या ग्राउंडवर झाली आणि अंडरम पासून आमचा प्रवास खरं तर सुरू झाला. अंडरम पासून प्रवास सुरू झाल्यानंतर गावात मी फक्त लॉकडाऊन नंतर प्रॅक्टिसला यायला लागलो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ह्या गोष्टीनुसार मी प्रॅक्टिस केली 2-3 टाईम आणि ह्या ग्राउंडची मला म्हणजे भीती जी होती ती गेली आणि आता माझ्याकडून बॅटिंग वगैरे चांगले होते. त्याच्यानंतर विचार केला का आपल्याकडून आयोजन पण पॉसिबल आहे, आपण वेळ देऊ शकतो. त्याच्यानंतर मी माझ्या 2-4 म्हणजे 5-6 सहकारी होते त्यांच्यासोबत आम्ही आयोजन पण केलं, ते तुम्ही बघितलं. पण आजकाल आम्हाला वेळ सुद्धा देता येत नाही. परंतु यावर्षी काही मी आजारपणामुळे आयोजक टीमचा भाग नाही, टीमचाही पण भाग नव्हतो. पण पोरांनी मला सांगितलं का तू निदान उभा तरी राहा, आपण आपला संघ घेतलाय त्याच्यामुळं उभं तर राहणं आहे. आणि संघ घ्यायचं कारण म्हणजे माझ्या जे वय होतं त्याच्यात मला काय मनावाशी संधी मिळाली नाही. पण मी आता संघ घेऊन किंवा पोरांना जे प्रोत्साहन द्यायचं टाईम आहे त्या टाईमाला आपण पोरांना नक्कीच प्रोत्साहन दिलं पाहिजे. पोरं तयार केली पाहिजे. पोरांना ग्राउंडचं समीकरण सुद्धा कळून द्यायचं या हेतूने आमचं सध्या चालू आहे. आणि नक्कीच तुमच्यासोबत जी आमची मॅच आहे ती मॅच अगदी मैत्रीपूर्ण असणार आहे, कारण की इथून मागं आपल्या बऱ्याच मॅचेस झाल्या आपल्या 2 संघांविरोधात आणि त्या संघात ही मॅच नेहमीच म्हणजे अशी टफ फाईटच होत असते आणि आताची मॅच ती टफ फाईटच होईल. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. टीमला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या बरोबर आहे जगदंबा क्रिकेट संघाचे संघ मालक सागर सर भोर आणि बालगणेशचे संघ मालक विकी भोर. तर या दोघं तुल्यबळ संघ आहेत. आज आपण त्या दोघांचं देखील जाणून घेऊ. तर सागर गेले 3 दिवस इथं या क्रिकेटच्या ग्राउंड वरती क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय आणि तुम्ही एक अतिशय चांगला संघ घेऊन मैदानात उतरला. तुम्ही आधी खूप कंप्लेंट केले की आमच्याकडे प्लेयर नाही, हे नाही, ते नाही, पण तुम्ही खेळायला लागलो. तुम्ही 80-90 रन 1 हँडेड हाणत होता. तर तुम्ही टीम बद्दल काय सांगशाल आणि त्यानंतर ह्या पूर्ण टुर्नामेंट बद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, मला जास्त काय बोलायचं नाही. मला फक्त 2च शब्द बोलायचे. आजची सेमीफायनल आणि फायनल फक्त 2च संघामध्ये होणार, ती म्हणजे जगदंबा 11 आणि बालगणेश 11. आणि लिहून घ्या, चला बस. मित्रांनो, SS फायटर वर्सेस बालगणेश 11 यांच्यामध्ये टॉस होणार आहे. तर टॉस सागर सरांच्या हस्ते होते. कारण आपण जिंकलोय टॉस. फायनल लीग मॅचचा शेवटची मॅच आहे आणि आपण टॉस जिंकलोय. आता आपण जाऊ टीमकडे, त्याला सांगू टॉस जिंकलोय. पाहूया ते काय निर्णय घेतात, बॅटिंग करायची का बॉलिंग. थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. आपण आलो टीमच्या जवळ आणि टीमचा एकंदरीचा अंदाज पाहता मला असं वाटतंय टीम गोलंदाजीच घेईल. पाहूया. आपण आलो टीम पशी आणि एकंदरीत टीमचा निर्णय पाहता आपण पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहे. पाहूया खेळ कसा होते. स्टे ट्यून. आपली दुसरी इनिंग चालू आहे. पहिल्या इनिंग मध्ये प्रतिस्पर्धी संघांनी 52 धावा करून 53 धावांचा आपल्याला लक्ष दिले. आपले 2 प्लेयर खेळतात. थोडासा व्यत्यय आला खेळताना. नो बॉल वरून थोडीशी भांडणं झाल्यात. निर्णय आपल्या बाजूने आहे. विरुद्ध बाजूने निर्णय जर दिला आपल्या तर आपण पण भांडणं करा, आतमध्ये जायचे. स्टे ट्यून. आणि हा मंगेश, हा कालचा मोठा राखीस. जिंकण्यासाठी पाहिजे 1 बॉलात 1 रन. अतिशय आटीतटीचा सामना झालाय. पाहू शकता या ठिकाणी सगळे प्लेयर उभे राहिले. पाहिजे. अरुण सर बॅटिंग होय, बॉलिंगला तुषार सर, नॉन स्ट्राईकला गणेश क्षीरसागर. पाहूया काय होते. विशेषतः मी विकी भोर यांना विनंती करतो, आपण खूप वेळ घेतो. पेनल्टी द्या, पेनल्टी. चला, एक चेंडू आवश्यकता. कोण बनेगा मुकंदर का सिकंदर? एक चेंडू धावेची आवश्यकता.
अरे पकडले. शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला एक बॉलात 1 रन लागत होती. अरुण सरांनी एका बॉलात षटकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला. पोरांनो, हाऊस द जोश, हाऊस द जोश. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार फायटर संघाचे अरुण लोखंडे सर या ठिकाणी करतायत. आपलं काय ठरलं होतं? आपलं ठरलंय की ती हारणार ते बरोबर पैसे भरणार. कुठं पैसे भरणार? पठारेला. आणि कोण पैसे भरणार? बबलूदा. तर आपण आता नाणेफेकीचा कल करत आहे आणि फायनल आपली सेमीफायनल मॅच आहे. तर आपण टॉस उडवत आहे आता. यांच्या विरोधामध्ये जगदंबा 11 नाणेफेकीचा कौल. पाहू शकता या ठिकाणी आमचे शर्ट आहेत आणि आम्ही असं ह्या प्रकारे आम्ही इथं टॉस जिंकलेलो आहे व पुढच्या टीमच्या टॉस हरलेली आहे. तर थोडक्यात असं झालं की आम्हीच मॅच जिंकणार आहे. आपल्यासोबत आहे लोकसेवा बिअर बारचे सर्वेसर्वा आकाश भाऊ. तर आकाश सर, तुम्ही 2 दिवसानंतर आज इथं ग्राउंडवर आलाय, वेळ दिला. तुम्ही स्वतः संघ मालक आहे, तर तुम्हाला या आयोजकांनी संघ मालक होण्याची संधी दिली. तसेच तुमची एक अशी तुल्यबळ टीम या ठिकाणी खेळते, ती आता सध्या टॉपर आहे. तर आणि तुमचं योगदान पण चांगलं आहे इथं ग्राउंडवरती. सौजन्य असेल किंवा आर्थिक योगदान तुमचं आहे या ठिकाणी. तर तुमचं पूर्ण या टुर्नामेंट वरती काय मनोगत आहे आणि त्यानंतर तुमच्या संघाविषयी जरा थोडक्यात माहिती द्या. तर सांगायचं म्हटलं तर माझा संघ अतिशय उत्कृष्ट खेळाडू त्याच्यामध्ये आहे संघामध्ये आणि एकामेकाला समजून घेतात प्रत्येक गोष्टीमध्ये. ही खूप महत्त्वाची बाब आहे पहिल्यांदा. आणि प्रत्येकाला खेळण्याची संधी देतो आम्ही, हे एक त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं जातं. मी सिद्धिविनायक बद्दल 2 शब्द असं बोलू इच्छितो. सिद्धिविनायक मधले सगळे पोरं अतिशय मनमिळाव आणि असे छान खेळणारे आहेत. आणि माझा संघ जगदंबा हा जरी विन झाला किंवा पराजित झाला त्याचं दुःख नाही, कारण की सिद्धिविनायक सुद्धा हा संघ माझाच आहे. तो जिंकला तरी मला आनंद आहे. बैगन आम्हाला जिंकून द्या. आमची टीम काही टेन्शन नाही. हरले काय आम्ही जिंकलो काय सारखं. अरे नंतरचा किताब जातोय सिक्सर किंग आणि ज्यांनी षटकार मारलाय सरकार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय ओमकार दादा लोंढे यांना 500 रुपये आणि एक ट्रॉफी देऊन सन्मान केला जातोय. त्यांचं देखील विनायक दादा मित्रमंडळ. हे आता स्पर्धेचे सगळे आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आज आपण पाहतो या ठिकाणी देवा भोर आहेत, अर्जुन फुलमाळी आहे, आदित्य आजाब, आपले भावड्या गाढवे, त्याच्यानंतर मयूर शेठ आजाब, तेजस भोर सरपंच, आकाश लोखंडे, मयूर भोर, दत्ता लोखंडे, अजित आजाब, शरद पवार, नारायण भोर अशी सर्व आयोजकांची टीम या ठिकाणी. त्यांनी खऱ्या अर्थानं मेहनत घेऊन ही स्पर्धा मोठी भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी उपलब्ध या सर्व क्रिकेट प्रेमींसाठी करून दिलेली आहे. आणि आपण थोडक्यात आहे ना एक प्रमुख प्रतिनिधी म्हणून आकाश दाकडून थोडस त्यांच्या आयोजकांचं मनोगत घेऊया. नाही, मला खूप आनंद होतोय की आज ह्या निमित्ताने बोलायला भेटतंय. आपण ही जी स्पर्धा आयोजित केली ती खास आपल्या गावातील खेळाडूंसाठी व त्यांचा खेळ सुधारावा, त्यांना खेळायला एक प्लॅटफॉर्म भेटावा म्हणून आपण करतोय. आणि ह्या मैत्रीपूर्ण वातावरणात आम्हाला जे संघमालक असतील, खेळाडू असतील, देणगीदाते असतील, यांच्या प्रत्येकाचे म्हणजे लहान लहान पोरांपासून ते आमचे जे गायडन्स किंवा मेंटॉर आहेत त्यांच्या सगळ्यांचं मी खरंच आभार मानतो. आणि ह्या स्पर्धेला तुम्ही सर्वांनी खूप असा प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल खरंच मैत्री ग्रुप आणि संपूर्ण आयोजन कमिटीकडून मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सहकार आणि सिद्धिविनायक संघ यांचा आम्हाला दरवर्षी एक सुंदर असा प्रतिसाद भेटतो. ते आपल्या संघानिशी उपस्थित असतात आणि या स्पर्धेला खूप चांगलं मोलाचं त्यांचं योगदान देतात. त्याबद्दलही त्यांचं खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. एक धन्यवाद राहून गेलं. आर्यन लोखंडे प्रत्येक वेळेस नदीत गेलेले बॉल काढायला हा तत्पर असतो, त्यामुळे त्याचं पण धन्यवाद.
तर मित्रांनो आपल्या सेमी फायनलचा सामना चालू आहे. आपल्याला टार्गेट दिलं होतं 90 रनांचं. आपल्या आता झालेल्या आहेत 52 धावा आणि 12 बॉल आपल्याला 38 धावांची गरज आहे. पाहूया काय होते पुढे. सांगतो तुम्हाला. हरलो तर नाही सांगणार, जिंकलो तर सांगणार. मित्रांनो आम्ही आहे पराभवाच्या छायेत. 3 चेंडू 27 धावा आहेत. आमच्या सगळ्या टीम पराभवाच्या छायेत आहे. सगळ्यांची तोंड तुम्ही पाहू शकता. आम्ही आता हरत आलोय आणि आमच्या हरण्याचं कारण म्हणजे आम्ही खूप कॅच सोडले, फिल्डिंग काय बरोबर केली नाही, त्याच्यामुळे आम्ही ही मॅच हारलोय. तर मित्रांनो आता इथं फायनलची मॅच चालू झाली आणि त्याआधी राष्ट्रगीत होते. शेवटच्या षटकातला फायनलचा सामना चालू आहे. फायनलचा सामना आहे मैत्री 11 वर्सेस जगदंबा 11. पाहूया कोण जिंकते. त्याआधी आपल्या सोबत आहेत जगदंबा 11 संघाचे संघ मालक लोकसेवा बिवरबारचे सर्व आकाश शेठ बोर. आकाश सर, आमची एवढी पोरं इथं बसलेली सगळी, आम्ही तर तसे हारलेलो आहे. तुमच्या टीमची फायनल चालू आहे. आम्ही तुम्हाला चीअर करू. आम्हाला काही ऑफर आहे का तुमच्याकडून? तुम्हाला लोकसेवा हॉटेल तर्फे प्रत्येकाला एक कॅम्प दिला जाईल. ठीक आहे, ऑफर मंजूर आहे का? चला cheer करा सगळ्यांनी. जेवण झालं का? जेवण झालं? तर मित्रांनो आकाश सरांनी दिली आम्हाला ऑफर. त्यांच्या टीमला करायचे चीअर, ते करणार आहे आम्हाला ट्रीट म्हणजे त्यावेळेला पार्टी. बघा आता हे अशा पद्धतीने चीअर्सिंग चालू आहे. तर मित्रांनो मैत्री 11 संघाने पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना बनवल्यात 71 धावा आणि जगदंबा संघाला बनवायच्या 72 धावा. तर बघूया कोण जिंकते फायनल. स्टे ट्यून्ड. गणेश सूर्यवंशी ऑन दी फायर. ओ हा चेंडू स्विचित करायचा आहे. चेंडू बॅट वरती येत नाहीये. सामना आलाय शेवटचे 7 चेंडू अजूनही बनवायच्यात 2 धावा. श्वास रोखून प्रेक्षक मंडळी सामन्याचा आनंद लुटताय. सामना आलाय शेवटचे 7 चेंडू 2 धावा. काय होणार? गणेश सूर्यवंशी यांनी ते इरादे स्पष्ट केलेत. तिकीट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहा झेल सुटलाय. इन द कॅचेस इन द मॅचेस. झेल पकडा मॅच जिंका, परंतु झेल सोडला गेलाय. उर्वरित षटक संपलंय. सामना आलाय मंडळी शेवटचे 6 चेंडू अजूनही बनवायची. 1 धाव. धावांसाठी मैदानात संघ मालक आकाश आपल्याला पाहायला मिळते जेव्हा त्यांचा संघ जिंकण्याच्या तयारीत आहे. 7 चेंडूत 1 धावेची गरज आहे आणि आकाश फटाक्याची माळ घेऊन सज्ज आहे त्या ठिकाणी. यांनी कसा चेंडू हातामध्ये घेतलाय आणि यावेळेस विजयश्री खेचून आणलाय जगदंबा वॉरियर्स या संघाने. जिंकलेल्या संघाचे कृषी मंत्री शरद पवार सुद्धा या हेलिपॅड मध्ये इथे येऊन गेलेले आहेत आणि या ग्राउंडचा एवढा मोठा जो लौकिक किंवा इतिहास घडलेला आहे. आज आपण खरं पाहायला गेलं तर आज या ग्राउंडला जर मी माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर बघायला गेलं तर आपली जी काही गोष्ट आहे की जी क्रिकेट. तर मैत्री ग्रुपचं प्रथमतः सर्व संघ मालकांतर्फे आभार, कारण की तुम्ही आम्हाला एक संधी उपलब्ध करून दिली आणि त्यामार्फत आमच्या जे लहान मोठे खेळाडू सगळ्यांना खेळायला भेटलं त्याबद्दल सगळ्यांचे तुमचे प्रथमतः आभार. आणि एक चांगली मैत्रीपूर्ण वातावरणात या ठिकाणी स्पर्धा पार पडली त्याबद्दल सगळ्या संघ मालकांचे, सगळ्या खेळाडूंचे, सगळ्या प्रेक्षकांचे देखील आभार. तर सरपंच साहेब तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून मला बोलायचं नव्हतं पण तुम्हीच विषय काढला त्यानुसार मी उभं राहिले. आमची चर्चा झाली
की आपल्या गावात एक टर्फ पाहिजे. तर टर्फची व्यवस्था जर तुम्ही करत असाल तर ती वेल अँड गुड डिसिजन आहे. काय म्हणायचे सगळ्या खेळाडू मित्रांना, ते जर होत असेल तर तुम्ही काही बी तुमच्याकडून काही अपेक्षा असणार, म्हणजे आमच्याकडून काही तुम्हाला पत्र द्यायचं असेल काय असेल ते आम्ही तुम्हाला सगळं पूर्तता करून देऊ. तुम्ही तेवढं जर आणलं तर आमच्यासाठी एक खूप मोठी ती संधी सगळ्या खेळाडूंसाठी तयार होईल. कारण की ग्राउंड आपलं सगळ्यांना माहिती आहे, पाऊस जर असेल तर ग्राउंड खेळता येत नाही, खेळाडू कमी असेल तरी पण खेळता येत नाही. टर्फ मध्ये 4-5 खेळाडू जरी असतील तर ते प्रॅक्टिस आमचे पण थोडेफार नेत्यांशी संबंध आहेत. व्यायामशाळा आम्ही आणतो, तुम्ही आम्हाला खोली बांधून द्या, आम्ही त्या ठिकाणी व्यायामशाळेची सोय करतो. आणि एक दुसरी गोष्ट आहे, आपले पिचचं जे काम आहे आपण 4 ते 5 वर्षापूर्वी स्वखर्चातून केलं होतं. आकाश लोखंडे आम्ही सगळ्यांनी थोडे पैसे काढून आम्ही ते काम केलं होतं. तर ते पिचचं काम करण्याची परत एकदा गरज आहे, त्यासाठी एक 40 ते 50 हजार रुपये खर्च आहे. तर ते एक काम आणि आपल्या खोलीचे एक काम, हे काम आमची ही एक मागणी तुमच्याकडे आहे. त्या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी अतिशय नेत्रदीपक सुंदर कामगिरी केली असे यशस फायटर्स सहकार आणि सिद्धिविनायक फायटर्स टीमला या ठिकाणी मी निमंत्रित करतो की आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. संघ मालक श्री सागर शेठ लोखंडे, मान्य श्री तेजस शेठ लोखंडे, माननीय अक्षय भाऊ लोखंडे, माननीय निलेश भाऊ लोखंडे आणि कुमार जयराजे लोखंडे, आपण सर्व संघ मालक, कर्णधार आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी नेत्रदीपक क्षेत्ररक्षण केलं असे आपल्या सर्वांचे युवा सहकारी आणि यशस फायटर सहकार आणि सिद्धिविनायक फायटर्सचे या ठिकाणी कर्णधार मान्य श्री नारायणजी लोखंडे आपणास बेस्ट फिल्डर म्हणून या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मी नारायण लोखंडे आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी खऱ्या अर्थानं संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर असा एक खेळाडू आहे की त्याला कोणत्याही क्षणी कोणतीही प्रॅक्टिस न करता हातामध्ये जर बॅट दिली तर कोणत्याही बॉलरला तो चिरफाड करू शकतो, तोडफाड करू शकतो. कोणत्याही क्षणी चौकार, षटकार, कोणत्याही चेंडूवर मारण्याची ज्याची क्षमता आहे असे आमचे सहकारी क्रिकेट प्रेमी सागर शेठ लोखंडे आपला स्पर्धेचा आपल्या देण्यात येत आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते त्या ठिकाणी सागर शेठ लोखंडे यांना सन्मानित करायचंय. आपला देखील विशेष धन्यवाद. जगदंबा इलेव्हन या ठिकाणी या स्पर्धेचा विजेता आहे. मी सर्व टीम मालक आणि खेळाडूंना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. विलास भोर सर असतील, अमोल शेठ भोर असतील, सूरज भाऊ भोर, मंगेश क्षीरसागर, सागर भाऊ लोखंडे आणि सर्व युवा सहकारी, गणेश क्षीरसागर आहे, भांडा क्षीरसागर. नमस्कार मित्रांनो, चला तर आजचा आता बक्षीस समारंभ उरकलेला आहे आणि आम्हाला 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळून आमची सगळी मुलं त्यातही खुश आहेत. आणि पुन्हा एकदा त्याच जोशाने पुन्हा एकदा आम्ही येणार आणि पहिला क्रमांक जिंकून जाणार. तर आता आम्ही घरीच्या रस्त्याला निघतोय, बघू काय नियोजन झालं संघ मालकांनी केलं तर. मी संघ मालक आहे स्वर्गी. आम्ही हारलो तरी आम्ही जेवायला जातो. तर मित्रांनो लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा आणि ब्लॉग पुन्हा एकदा आणि घंटी वाजवा. घंटी वाजवा. तर नक्की सबस्क्राइब करा. स्टे ट्यून. उत्कृष्ट फिल्डर, उत्कृष्ट फिल्डर, आमचा खरंच फिल्डर 1 नंबरचा आहे. चांगला घेतला होता, मोठा हात करून कॅच घेतले त्यांनी एकदम परतीसारखा. 1 नंबर. चला धन्यवाद. तर आपली आज क्रिकेटची मॅच होती, पण काही कारणास्तव आपण काय फायनलला गेलो नाही. आपण सेमी फायनल मध्येच हारलो. आपला आला 3रा नंबर. पण 3रा नंबर जरी आला तरी प्लेयर आपण नाराज कधी करत नाही. आपण सगळे प्लेयर आले जेवायला. हे पहा, सगळे प्लेयर आपण जेवायला आलोय. हारू किंवा जिंकू, आपण दरवेळेस आपले दरवर्षी मॅच असतात आणि दरवर्षी आपण जिंकतो. पण पहिल्यांदाच या वर्षी आज झाले की आपण हारलोय, तरी पण आपण जेवायला आले. तर आता आपण काय करू, आपण सगळ्या मित्रांची तुम्हाला एकदा ओळख, तर आपण एकेका मित्राची तुम्हाला ओळख करून देऊ. आज आपण सुरुवात करू शशी पासून. हे आहेत शशी दादा, हे आहेत रोहित दादा, यांचं टोपण नाव बाळूभाऊ. त्यानंतर इथं आहे शार्दूल चॅम्पियन. त्यानंतर या ठिकाणी आहे गणेश क्षीरसागर. पुढे आहे श्रीकृष्णा लोंढे. त्यानंतर जय लोखंडे, सागर लोखंडे, सूरज लोंढे, आर्यन लोखंडे. त्यानंतर आदित्य लोखंडे. त्यानंतर आमच्या टीमचे आणि आमच्या मंडळाचे खजिनदार, आधारस्तंभ
निलेश शेठ लोखंडे, त्यानंतर किरण गायकवाड, टीमचे उगवते सितारे अथर्व लोखंडे, त्यानंतर तन्मय लोखंडे, त्यानंतर कुणाल लोंढे, हे आहेत आमचे सर्व विपुल भाऊ भोर, तोंडावरचा हात काढ ना, ओमकार लोंढे, त्यानंतर तेजस शेठ लोंढे, आपण यांना ओळखतच असाल. आणि आता आमचं जेवण झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आमचे अक्षय दादा लोंढे हे आमचे स्पॉन्सर आज जेवायचे याचे संघ मालक, त्यांनी टीम घेतली होती आज, पण आम्ही थोड्या कारणांनी आम्ही हारलो. 3रा नंबर आला आमचा. तरी अक्षय दादा तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. मनोगत असे, आम्ही दरवर्षी टीम घेत असतो आणि दरवर्षी आमची टीम पहिल्या किंवा दुसऱ्या नंबर येते, जास्त करून पहिल्याच नंबरला येते, कधी कधी दुसऱ्या नंबरला येते. पण यावर्षी काय आलं, काही मंडळींनी जरा चुका केल्या, केच सोडले, त्याच्यामुळं आम्ही हारलोय. आम्ही सेमीफायनललाच बाहेर पडलो आणि आमचा आला 3रा नंबर. आणि 3ऱ्या नंबरला काही बक्षीस वगैरे नाही. पण जय सर म्हणले आपण जरी हारलो असेल तरी आपली जेवायला जायची परंपरा काही खंडित झाली नाही पाहिजे, त्यामुळं आम्ही जेवायला आलोय. अजून बिल कोणी द्यायचं हे काही ठरलं नाही, पण मला असं वाटतं जय सर बिल देतील. बघू आता कोण बिल देते. आणि हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. आपण उद्या भेटूया. आणि आपला चॅनेलला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.